असणार त्या तीर्थाची कथा सांगणार आणि जिथं आपली वेळ संपली त्या तीर्थावर आपण मुक्काम करणार. तर मायबापू 7 दिवसात अमरकंटकून नर्मदा मैया निघणार आणि 7व्या दिवशी बरोबर अमरकंटक या ठिकाणी नर्मदा मैया येऊन पोहोचणार. मला सांगा, तुम्हाला एवढे 3 वर्ष घालवायची गरज आहे का? फक्त 7 दिवसात तुमची परिक्रमा होणार. तर मायबाप हो, तेवढ्या अट्टाहासाने तेवढ्या श्रद्धेने आपण कथा ऐकली पाहिजे. महाराज, प्रत्येक मनुष्य त्या ठिकाणी प्रपंचामध्ये बांधला गेलेला आहे. लोकांना वेळ नाही. म्हणून सांगतो मायबाप हो, ही गोष्ट घडण्यासाठी भाग्यच लागतं. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन आई भगवतीची कथा ही ऐकण्याचं भाग्य लागतं मायबाप हो. कोणालाही ते भाग्य प्राप्त होत नाही. प्रत्येक मनुष्य धावपळ करतोय आणि मायबापू आपलं भाग्य आहे. तुम्ही म्हणाल महाराज कस काय? तर सज्जन हो, मायबापू हो, ज्या देशात आपण जन्माला आलो हा देश म्हणजे काही सामान्य नाही. भरतखंडे नरदेह प्राप्ती हेतु परम भाग्याची संपत्ती. भरतखंडे नरदेह प्राप्ती हेतु परम भाग्याची संपत्ती. आपलं सगळ्यात महत्वाचं भाग्य, मोठं भाग्य म्हणजे या भारतात आपल्याला जन्म मिळाला. मायबापू, इतरत्र दुसऱ्या देशामध्ये जर आपल्याला जन्म मिळाला असता तर कुठं काय नर्मदा पुराण, कुठं गाथा पारायण, हे काहीच आपल्याला कळलं नसतं मायबापू. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त भारतात नाही तर भारतातील महाराष्ट्र राज्यात आपल्याला जन्म मिळाला. महाराष्ट्र राज्य म्हणजे काही सामान्य आहे का? पवित्र कोण पावन तो देश, पवित्र कोण पावन तो देश, पावन तो देश, पवित्र कोण पावन तो देश, पवित्र
येऊन पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. मायबापू हो, पवित्र अशा भारत देशामध्ये आपण जन्माला आलेलो आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, की महाराष्ट्रात जेवढे संत आहेत मायबापू तितके संत जगाच्या पाठीवर कुठंच नाही. आणि म्हणून त्या संत महात्म्यांच्या नंतर आपल्याला जन्म मिळाला मायबापू. आणि म्हणून हे आपलं भाग्य आहे. आणि नवे नवे की सद्गुरु झेंडूजी महाराज, राजाराम शास्त्री, जगन्नाथ बाबा यांच्या पवित्र अशा सानिध्यामध्ये, यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या भूमीमध्ये मायबापू हो आपण जन्माला आलेलो आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सत्संग आपल्याला प्राप्त होतो की मायबापू तशा विभूती आज रोजी या जगाच्या पाठीवर होणं शक्य नाही. की आम्ही आताची जी पिढी आहे, आता जे लोक जिवंत आहे, की ते पुढे सांगतील आपल्या जीवनातले काय काय घडलं, वाईट गोष्टी काय काय घडल्या, त्या तर लोक सांगतातच. मला माहिती तुम्ही काय सांगणार, वाईट गोष्टी काय काय घडल्या तर तुम्ही लॉकडाऊन सांगणार, कोरोना सांगणार, तुम्ही नोटाबंदी सांगणार. पण मायबापू आम्ही अभिमानाने सांगू की ज्याप्रमाणे निडोबराय वर्णन करतात की आम्ही तुकोबांना पाहिलेलं आहे. धन्य मनवीन इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखीला. तर मायबापू आम्ही स्वाभिमानाने सांगू की आम्ही जगन्नाथ बाबांना पाहिलं होतं. कारण मायबापू आजन्म वारकरी तशी व्यक्ती होणे नाही. शास्त्री बाबा मायबापू आनंदीला असताना शास्त्री बाबा बऱ्याच वेळेला फोन करायचे, विशाल ये माझ्या कार्यक्रमाला सप्ताला ये. कधी कधी येणं व्हायचं, पण आता बाबा 2-3 महिन्याने जाणार. तसं मायबापू एक सारखं 3 कथीनला बाबाच्या मी सोबत होतो. आज रोजी जे काही मी बोलतोय ही शास्त्री बाबांची कृपा आहे. तर मायबापू हो, गुरुवर्य बाबांचा सहवास कमी झाला, पण आज रोजी सुद्धा त्यांची स्मृती अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी जिवंत आहे. की ज्यांनी ज्यांनी त्यांना पाहिलं त्यांच्या सहवासामध्ये जे राहिले मायबापू ते भाग्यवान आहेत. कारण भाग्यवंतांनाच या गोष्टी प्राप्त होतात. भाग्योदयेन बहुजन्म समर्दितेन. आणि भाग्य असेल तरच एखाद्या संताची भेट होते, एखाद्या संतांचं दर्शन होतं. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा
माझा नाम हरी बोल. भाग्याशिवाय या गोष्टी प्राप्त होत नाही माय बापू. आणि दुसरं भाग्य की आपल्याला हे सुंदर असं नर शरीर प्राप्त झालेलं आहे. ते म्हणाल महाराज काय विशेष आहे त्याच्यामध्ये. कारण मायबाप हो शरीर तर त्या ठिकाणी पशु पक्ष्यांनाही प्राप्त होत. त्यांना सुद्धा प्राप्त झालेला आहे, त्यांना सुद्धा देह मिळालेला आहे. पण मायबाप हो त्यांच्यात आणि आपल्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तुम्ही म्हणाल कसा. मला सांगा. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. त्यांना पाप काय पुण्य काय हे काहीच कळत नाही मायबापू. मला सांगा तुम्ही पाहिलं का की गुरु ढोर कधी कथेला कीर्तनाला येऊन बसले म्हणून. अजिबात नाही. कारण मायबापू त्यांच्याजवळ ते ज्ञान नाही. पण मायबापू खेदाने त्या ठिकाणी सांगावं लागतं. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान. मला सांगा जीवन जगण्यासाठी आपणही आहार करतो, काही ना काही खावंच लागतं. दुपारी 11 वाजले म्हणजे लगेच आपण करतो. आज जाणवलं असेल तुम्हाला. जे नाश्ता करून आले होते त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ज्यांनी नाश्ता केला नव्हता पारायणाला बसलेली मंडळी तर 11:30 पावणे 12 पर्यंत पारायण चाललं आपलं. भूक लागली होती का नाही. मला लागली होती बा. तर मायबाप हो फक्त फरक एवढा आहे की आपण अन्न खातो आणि पशु त्या ठिकाणी गवत चारा वेगळं खातात. त्यांचं खाद्य वेगळं आहे. आपण गादीवर झोपतो. ते गड्डा असो का कशी जागा असो तिथं झोपतात. ते गड्ड्यावर झोपतात, आपण गादीवर झोपतो. पण मायबापू खेदाने सांगावं लागतं की त्यांनी आपला आहार सोडला नाही, आपला धर्म सोडला नाही. पण हा मनुष्य एवढा खालच्या दर्जाला गेला की त्याने आपला धर्म सोडला. मला सांगा आता तुम्ही भुसावळ शहरामध्ये राहतात. या ठिकाणी तुम्हाला बरेच वराह दिसत असतील, डुकर दिसत असतील तुम्हाला. तर मायबापू तुम्ही असं पाहिलं का किती मोठमोठे बंगले आहे भुसावळ मध्ये, मोठमोठी घरं आहे. पण असं पाहिलं का तुम्ही की एखाद्या डुकराला वाटलं की चला आपण दररोज गटारामध्येच जातो, पण जाऊ द्या आज आपण समोर चांगला बंगला दिसतोय तर त्या बंगल्यामध्येच जाऊ, चांगल्या मखमली गादीवर आपण झोपू. कारण मायबापू ते कधीच जात नाही. त्याला माहिती आहे की भगवंताने माझी व्यवस्था जर या गटारातच केलेली आहे तर मी त्या गटारातच गेलं पाहिजे आणि तोच माझ्यासाठी धर्म आहे. म्हणजे तो पशु असून आपला धर्म सोडत नाही. आणि बरेच बंगल्यावाले बघा तुम्ही किती आपला धर्म सोडतात. ते बंगल्यात झोपणं सोडतात आणि गटारामध्ये पडलेले दिसतात. आता येतोय पुढे त्यांचा सण कोणता, 31 डिसेंबर. नेमकं मायबापू यावर्षी 31 डिसेंबरलाच एकादशी आहे. मायबापू मला सांगायचं काय आहे की त्या पशु पक्ष्यांनी आपला धर्म सोडला नाही आणि माणूस आपला धर्म सोडतो. कितका खाली गेला माणूस की माणसं चोऱ्या करतात आणि कुत्री त्या चोराला पकडतात. माणूस माणसाला पकडू शकत नाही तर पोलिसांना कुत्र्यांचा आधार घ्यावा लागतो. कारण आहार
सारखा आहे. निद्रा पशुही झोपतात, आपणही झोपतो. विहार जय हो. युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. गोड प्रमाण दिलं महाराजांनी. आहार निद्रा भय भीती प्रत्येकाला आहे. माय बापू साधं मच्छर पहा तुम्ही. मच्छर एक मच्छर आदमी को काय पता करायला लावतो. मरत का हो लवकर मच्छर? मरत नाही. त्यालाही भीती आहे म्हणून लोक आता त्या बॅटा आणतात. बॅटा काय चट 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 लेच मच्छर मारून टाकतो ते. तर माय बाप हो, भीती त्याला सुद्धा आहे, भीती आपल्याला आहे. मैथून सगळं समसमान आहे, पण मायबापू एका गोष्टीची कमी आहे त्यांच्याजवळ. काय? की खरा धर्म काय आहे आपला? मायबापू आपला खरा धर्म काय आहे? धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेण हीनाम पशुभी नरानाम. आणि मायबापू तो धर्म कुठला असेल तर त्या धर्माचं ज्ञान ते त्या पशूंजवळ नाहीये. आणि तो धर्म म्हणजे आहे सत्य धर्म आहे मायबापू. इह घोरे कलो प्रायो जीवस्या सुरताम गता. या घोर अशा कली कालामध्ये जीवाची दशा फार कठीण झालेली आहे. तर मायबापू हो, ही श्री नर्मदा महापुराणाची कथा त्या ठिकाणी जन्मेजय राजा परीक्षितीचे मुलं, राजा परीक्षितीचा मुलगा जन्मेजय वैशंपायन ऋषींना विचारतो की या घोर अशा कली कालामध्ये जीवाची दशा फार भयावह झालेली आहे. सर्व जीव त्या ठिकाणी असुराप्रमाणे वागतायत. मला सांगा मायबापू, प्रत्येक व्यक्ती सकाळी दिवस निघल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत धडपड कशासाठी करतोय हो? कशासाठी? फक्त पोटासाठी. बघा तुम्ही, काही काही लोकांना अजिबात वेळ नाही. त्यांना जर म्हटलं का हो कुठं निघाले, काय एवढी धडपड करता, काय एवढी पडापड करता, ते एकच सांगता काय नाही हो, पोटासाठी करावं लागतं. ये पेट बड़ा बकार सबको लगा दिया धोखा. ये पेट बड़ा बकार सबको लगा दिया धोखा. पेट बड़ा बकार सबको लगा दिया धोखा. ये 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 पेट बड़ा बकार सबको लगा दिया धोखा. देख फकीरा देख सन्यासी घर घर मांगे टुकड़ा. घर घर मांगे टुकड़ा, वो घर घर मांगे टुकड़ा. आई का सन पर कहीं नहीं बेटी पीछे पीठ का न जय हो. पेट बड़ा बकार सबको लगा दिया धोखा. ये पेट बड़ा बकार सबको लगा दिया धोखा. ये पेट बड़ा बकार सबको लगा दिया धोखा. ये पेट बड़ा बकार सबको लगा दिया धोखा.
बाकाय यही पेट से मरते मरते यार यही पेट से मरते यही पेट के कातिल राम अपने मुल्क रे फिरते मुल्क मुल्क सब फिरते कहत कबीरा सुन वैसा दो सब मेरा सुन वैसा दो सब दुनिया तेरा जय हो पेट बड़ा बाकाय सबको लगा दिया धोखा ये पेट बड़ा बाकाय सबको लगा दिया धोखा ये पेट बड़ा भागा सबको लगा दिया धोखा ये पेट बड़ा भागा सबको लगा दिया धोखा ये पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोका माय बाप हो प्रत्येक जण त्या पोटासाठी धडपड करतोय सारखं सारखं अहो रात्र पोटासाठी धडपड करतो भरपूर पैसा संपत्ती कमवतो कोणी पोटासाठी रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करतो तेही कामच आहे काही काही खुर्चीवर बसून कॅम्प्युटरवरती काम करतात की त्यांना झोपेकडे सुद्धा ते लक्ष देत नाही रात्रंदिवस काम करतात आणि मग काय होतं त्यांचं पोट वाढून जातं शरीर वाढून जातं शरीर वाढलं म्हणजे मग आता ते पैशांसाठी धडपड करत नाही पैशांसाठी पळत नाही आता ते पोट कमी करण्यासाठी पळतात बघा तुम्ही रस्त्याने इथं तर भुसावळमध्ये जास्त दिसत असेल म्हणजे काही लोक पोटासाठी पळत आहेत आणि काही लोक पोट कमी करण्यासाठी पळत आहेत समस्या एकच आहे तर मायबाप हो मान्य आहे की या शरीरामध्ये जर अन्न असेल तरच ते शरीर त्या ठिकाणी काम करतं मायबाप हो कारण अन्नमय प्राण आहे पण मायबाप हो फक्त तेवढ्यासाठी आपण जगतो का अहो तुम्ही कशासाठी कमवता म्हटले पोटासाठी तुम्ही अन्न कशासाठी खाता म्हणे जगण्यासाठी मग जगता कशासाठी खाण्यासाठी तर मायबाप हो या देहाची ती कर्तव्यता काय आहे मला सांगायचं काय की या देहात आल्यानंतर याच देही घडे देवाचे भजन 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 त्याच देही घडे देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन हरे गयन लाई कोटे हरे गयन लाई कोटे याच देही घडे देवाचे भजन